सन्मान्य अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर बाब आमशा पाडवी साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली. अध्यक्ष महोदय, आता महिला व बाल कल्याण मंत्री आता उत्तर देत आहेत की आम्ही CDPO आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्या FIR मध्ये घेतलेला आहे. मग माननीय फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे. त्याच्यावरती FIR मे महिन्यामध्ये होतो. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारल्याच्या नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यानंतर सुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याच्यानंतर डेप्युटी CO महिला व बाल कल्याण, CDPO आणि तिथल्या ज्या सुपरवायझर आहेत, या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील, अध्यक्ष महोदय, माझं मत आहे आमशा पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे. याच्यामध्ये डेप्युटी CO महिला व बाल कल्याण, CDPO आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजे, तरच याच्यामधला न्याय त्या ठिकाणी मिळेल. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मला सन्मान्य आमचे वरिष्ठ या ठिकाणी सभागृहातले सदस्य सुरेश धस साहेब असतील, ज्यांनी या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेलं आहे, ते आमदार पाडवी साहेब असतील, यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की प्रकरण ही नेमणूक जी आहे ती 96ची आहे. 96 मध्ये त्या ठिकाणी त्यांना मानधन तत्वावर त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं. मला उत्तर देऊ द्या अध्यक्ष महोदय, मला उत्तर देऊ द्या त्या संदर्भातलं. आम्ही विभाग म्हणून एक मिनिट मला त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे. मंत्री महोदय उत्तर देतात ना. मंत्री मला त्या संदर्भातलं अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे. जर लक्ष वेधून घेतलेलं आहे तर त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे. उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्ष वेधी मांडण्यात काय अर्थ आहे? मंत्री महोदय उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, संबंधित प्रकरण हे एकाच कुटुंबातलं आहे. शांती तडवी ज्या आहेत, एकाच घरामध्ये ती अंगणवाडी सुरू होती. आम्ही त्या संदर्भातली त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे, FIR दाखल केलेला आहे. संबंधित CDPO आणि सुपरवायझर यांच्यामध्ये जर चौकशीच्या अहवालामध्ये ते दोषी आढळले तर त्यांचं सस्पेन्शन सुद्धा केलं जाईल. उत्तर देतात. एकानी कुणीतरी विचारा. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, सन्मान्य सदस्याला विनंती आहे, एकानी प्रश्न विचारा. एकानी मंत्री महोदय उत्तर देतात. एकानी प्रश्न विचारा. आमदार तक्रार केला, पगार निघाला मेलेल्या माणसाचा. मंत्री महोदय, अरे काय चाल, अरे चौकशी सस्पेंड करा, चौकशी होईपर्यंत. मंत्री ऐका. मंत्री महोदय, सन्मान्य सदस्याला अध्यक्ष महोदय, माझ्याकडे आमदार महोदयांनी दिलेलं पत्र सुद्धा आहे. हे 21 फेब्रुवारी 2025 आहे. संबंधित प्रकरण 96 आणि 2006 आहे. आणि या संदर्भातली सविस्तर चौकशी स्थानिक लोकप्रतिनिधी महोदयांनी मांडलेल्यानुसार तिथपर्यंत ते संबंधित CDPO आणि सुपरवायझर यांना आम्ही सस्पेंड करण्याची कारवाई करतो. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 2 पुढे ढकलण्यात आलेली आहे.
लक्षवेधी क्रमांक 2 पुढे ढकलण्यात आलेले लक्षवेधी क्रमांक 3 आहे ना मी लक्ष आहे. अध्यक्ष आहे, महोदय आहे. ठीक आहे लक्षवेधी क्रमांक 2